नमस्कार श्रोत्यांनो, आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे। आज जागतिक क्रीडा दिन आहे। या निमित्तानं देवराष्ट्र येथील विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयामधील क्रीडा शिक्षक क्रीडा विभागाचे प्रमुख जे आहेत आदरणीय आर्य जाधव सर यांच्याशी आपण चर्चा करू। नमस्कार सर, आपला जो क्रीडा विभाग आहे क्रीडा विभागाच्या वतीनं कोणकोणते स्पर्धेचे आयोजन केले जातात आणि कशी तयारी केली जाते हे आमच्या श्रोत्यांना सांगा। विवेकानंद विद्या मंदिर हिवरा बुद्रुक तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा ही आमची शाळा आहे। या शाळेमध्ये सकाळचा जो कार्यक्रम या ठिकाणी वसतिगृहात मुलं राहतात, जवळजवळ 1000 ते 1200 मुलं राहतात। त्यांची सकाळी 5 वाजता रनिंग होते, त्यांची योगासनं करून घेतले जातात। त्यानंतर इतर सूक्ष्म जे व्यायाम आहे हा व्यायाम करून घेतला जातो। त्यानंतर कवायत त्यांची होते आणि दर रविवारला परेड आम्ही त्यांची घेतो। दर रविवारला परेड असते मुलांची, प्रत्यक्ष शाळेच्या मैदानावर नेऊन त्यांच्याकडून परेड घेतली जाते। वर्ग 5 ते 9 चे जे विद्यार्थी आहेत त्यांची परेड आम्ही घेतो। सर, या ठिकाणी स्पोर्ट मध्ये कुठले खेळ आपल्या शाळेमध्ये खास करून घेतात? खास करून या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये पहिल्यापासूनच व्हॉलीबॉल हा एक महत्त्वाचा सांघिक खेळ आहे। त्यानंतर त्याच्या सोबतच कबड्डी हा सांघिक खेळ आहे, खो खो हा एक सांघिक खेळ आहे। त्यानंतर स्पोर्टमध्ये मैदानी स्पर्धा आहे। तर या मैदानी स्पर्धेमध्ये 100, 200, 400, 600 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 1.5 किलोमीटर धावणे, 3 किलोमीटर धावणे, 5 किलोमीटर धावणे आणि 5 किलोमीटर चालणे, सोबतच थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, हर्डल रेस, 4x400 मीटर रिले हा संघ आहे आणि 4x100 मीटर हा रिले संघ। एवढ्या इव्हेंट मध्ये म्हणजे स्पर्धा भाग त्याला म्हणतात, एवढ्या मैदानी स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतो। सोबतच मुलींचा सहभाग कसा असतो? मुली जवळजवळ हॉलीबॉल मध्ये मुली असतात, कबड्डीमध्ये संघ असतो, मुली हॉलीबॉल मध्ये 3 संघ असतात, कबड्डीमध्ये 1 संघ असतो आणि खो खो मध्ये 2 ते 3 संघ असतात मुलींचे। विशेषतः 14चा जो मुलींचा जो संघ आहे हा बऱ्याच वेळा तालुका स्तरावर विजयी झालेला आहे। सोबतच बॅडमिंटन आहे, कुस्ती स्पर्धा आहे, त्यानंतर सायकल स्पर्धा आहे। या सायकल स्पर्धेमध्ये सुद्धा मुलं राज्यस्तरापर्यंत गेले। कोणकोणत्या खेळ प्रकारामध्ये राज्यस्तरावर विद्यार्थी गेले आहेत? तर आमच्या हायस्कूलमध्ये के बुधवाणी सर म्हणून आहेत, तर त्यांची मुलगी राज्यस्तरापर्यंत सायकल स्पर्धेमध्ये गेलेली आहे। त्यानंतर व्हॉलीबॉलमध्ये राज्यस्तरापर्यंत मुलं गेले आहेत, कबड्डीमध्ये जिल्हा स्तरापर्यंत आहेत, कुस्तीमध्ये विभाग आणि राज्यस्तरापर्यंत विद्यार्थी गेलेत। त्यामध्ये मुलं आहेत आणि मुली पण आहेत। तर व्हॉलीबॉलच्या दृष्टीने प्रश्न विचारला तर तयारी कशा पद्धतीने केली जाते आणि रोज किती तास मुलांना खेळवलं जातं? शाळा डिस्टर्ब होऊ नये किंवा शाळेमध्ये बाधा येऊ नये म्हणून आम्ही विशेषतः जी मुलांची प्रॅक्टिस आहे, व्हॉलीबॉलची असेल किंवा इतर स्पोर्टची असेल, सांघिक खेळाची असेल, तर ही प्रॅक्टिस त्याला तालीम म्हणतो आपण। ही तालीम आम्ही शाळा सुटल्यानंतर म्हणजे 4:35 नंतर घेत असतो। तर 4:35 ते जवळजवळ 6:15 किंवा 6:30 6:30 वाजेपर्यंत मुलं आणि मुली यांची आम्ही प्रॅक्टिस घेत असतो। आमच्यासोबत खरात सर आहेत, अवतार सर आहेत आणि मी आहे, असं तिघां मिळून आणि सोबतच एक मार्गदर्शन म्हणून आत्मानंदजी थोराते सर आहेत, त्यांचं पण मार्गदर्शन वेळोवेळी असतं। सोबतच सर्व शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, सर्व प्रकारचे कर्मचारी यांचं सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान किंवा मदत त्याला आपण म्हणतो ही आमच्या स्पोर्टमध्ये खेळामध्ये सर्व स्टॉपची असते। मित्रांनो, आदरणीय जाधव सरांनी क्रीडा दिनाच्या निमित्तानं विवेकानंद विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कशा प्रकारचे क्रीडा विभाग कार्य करतो ते सांगितलं आणि राज्यस्तरावर अनेक विद्यार्थी या विद्यालयाचे गेलेले आहेत। या निमित्तानं त्यांची घेतलेली मुलाखत खरंच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। सरांनी त्यांचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीने सरांचे मनपूर्वक धन्यवाद। नमस्कार। नमस्कार।